न्यूज चॅनलवाल्यांकडनं खरी बातमी देतील अशी अपेक्षा ठेवणं सोडून द्या. तुम्हाला माहिती आहे त्यांनी TRP साठी करायला लागलेत. खरी तुम्हाला बातमी बघायची असेल तर सोशल मीडिया आहे आणि ते न्यूज चॅनलवाले जे आहेत, जे म्हणजे असं आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार वगैरे जे म्हणायला लागले, तर एकतर त्यांनी खूप म्हणजे रिअल व्हिडिओ दाखवायला लागलेत व रिअल कंडिशन दाखवायला लागलेत की सैन्य इकडनं गेलं, जे की दाखवायला नाही पाहिजे. ते त्यांना तेवढी अक्कल असते तर त्यांनी दाखवलंच नसतं. पण दुसरा मुद्दा असा आहे की दुसरं म्हणजे एवढं इमॅजिनरी दाखवायला लागलेत, एवढं इमॅजिनरी जे की झालंही नाही कधी. आणि त्याच्यात ते झूम करून असं ते हे हेडलाईन येते आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार, असं ते एवढे इमॅजिनरी दाखवायला लागलेत की म्हणजे त्या इमॅजिनरी न्यूजच्या अगोदर जर डिस्क्लेमर लावलं आणि त्या डिस्क्लेमरच्या अगोदर जर त्या मुकेशची ते सिगरेट फुकू नये वगैरे त्याची जर ऍड लावली तर ते मूव्ही म्हणून विकला जाईल. त्याचं बजेट म्हणजे फुल सोल्ड आउट होईल माहिती का ती, असं म्हणजे लई इमॅजिनरी दाखवायला लागली. त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्याकडनं तर अपेक्षाच ठेवू नका की बरोबर न्यूज सांगतील. तुम्हाला खरं न्यूज ऐकायचे असतील तर यूट्यूब सोर्स वगैरे जे ऑफिशियल सोर्स आहेत, ऑफिशियल DD सह्याद्री बघा, DD सह्याद्री व दूरदर्शन वगैरे त्याच्यावरती ज्या न्यूज येतात त्या बघा. कारण तिथं कसं थोडं फिल्टर वगैरे कमी आहे, थोडं आपल्या डोळ्यांना सहन होणार नाही ते की हे असं विदाऊट फिल्टर वगैरे आपण कसं बघायचं वगैरे. आपण स्वतःला विदाऊट फिल्टर बघू शकत नाही तर दुसऱ्यांचं काही जाऊ दे बघा. पण तिथं कसं असं साधं सरळ न्यूज, डायरेक्ट न्यूज असते, साधी सरळ, जास्त सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन शेअर करत नाहीत ते. सो ते जेवढं लोकांना माहिती पाहिजे तेवढं माहिती सांगतात. तुम्ही सुखी राहतात की बाबा आपल्याला माहिती मिळाली, जास्त डिप्रेशन येत नाही पुढचं. आणि ते DD सह्याद्री व हे ते दूरदर्शनचे जे चॅनल आहेत ना त्याच्यावरचे जे न्यूज अँकर आहेत ते एवढ्या शांततेनं व समजल अशा ह्याच्यामध्ये सांगतात ना, ते बाकीच्या रिपोर्टरनी शिका बहीण.